मध्ये देखील पाहायला मिळाले होते, परंतु नक्की दोन संघांना इथे बाहेर जावं लागलं या स्पर्धेतून. एका साईडला सोनारपाडा आणि त्यांच्या म्हणजेच खऱ्या अर्थाने पाहिलं तर आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाला. आणि नक्कीच आता मात्र दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळताना आपण पाहणार आहोत. एका साईडला बेलपाडा आणि त्यांच्या विपक्ष देवगाव. पहिला बॉल आक्रमण आणि बॉलला पाठवून दिलंय अक्की टोलेच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सध्या आपण पाहिलं तर की पहिल्या बॉलवर सुरुवात अनिकेत या फलंदाजाचे पाहतो. अनिकेत सोमणे आणि त्याच्या विरुद्ध आपण गोलंदाजी करण्यासाठी विशाल तुपे या गोलंदाजाला इन्व्हाइट केले, परंतु नक्कीच मॅच मध्ये थोडस स्ट्रगल दोन्ही टीमला इथे करावे लागेल, मेहनत दोन्ही टीमला इथे करावी लागेल. ओव्हर द विकेट विशाल तुपे बॉलिंग ट्रॅकवर. ओहो, यावेळी पुन्हा चेंज द पेस, गतीमध्ये परिवर्तन. इथे ऑन साइडला फक्त दिशा दिली आणि बॉलला पाठवून थेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय चौकार. 4. द्यावा लागेल आपल्या नावाचा परिचय, द्यावा लागेल आपल्या गावाचा परिचय, द्यावा लागेल आपल्या संघाचा. आणि तीच कामगिरी या मॅच मध्ये करताना बॅटर अनिकेत सोमणे. वॉट बॅटिंग, 2 बॉलवर 10 रन ठोकले, चांगली बॅटिंग. विशाल तुपे याच्या विरुद्ध आक्रमकता स्वीकार केले. जर्सी नंबर 1 विशाल तुपे बॉलिंग ट्रॅकवर. सध्याच्या घडीला बॅकफुटवर मात्र दिसतोय. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा बॉल, अगदी विचार केला स्विंग अँड मिस पटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये, मिडलिंग नाहीये. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल. विशाल तुपेचा गोलंदाजीसाठी असला देणार हा डॉट बॉल. इथे कमबॅक तशा प्रकारे करावा लागेल आणि थोडीशी ते नक्कीच प्रयत्नाची पराकाष्ठ देखील भरपूर घ्यावी लागेल. पुढील बॉल, नेक्स्ट बॉल असेल. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल, आता मात्र थांबून खेळलाय, पंच केलाय, डिफेंड केलाय आणि बॉलला पाठवून दिलं थेट डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोहित शर्मा स्टँडच्या पलीकडे. 4 चौकार. खेळाडूंना या संघांना नक्कीच इथे संधी देत नाही, परंतु आज संधी मिळाली, संधीचं सोनं करतात. चांगली बॅटिंग सुमित अनिकेत सोमणे याच्या बॅट मध्ये आतापर्यंत 4 बॉल 14 धावांची केली. पुढील बॉल, ओहो अगदी खोल्यात. इथे पाहिलं तर फटका, स्लॉगरशिपचा अप्रतिम फटका, देखना फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन. एकच सिंगल घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. यावेळी विचार केला की एका धावेने धावफलकाची मात्र धावसंख्या पोहोचले 15 या आकड्यावर. 5 बॉलचा खेळ झालाय समाप्त. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असेल. स्टील 1 टू गो. सध्या 15 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. चांगली इथे बॅटिंग करावी लागेल आणि त्याच अनुषंगाने इथे माइंड सेट केलाय बॅटर राहुल सोमणे आणि अनिकेता सोमणे या खेळाडूने. आणि अप्रतिम फटकेबाजी करताना देखील या दोघांना पाहतोय. राहुल सापळवून खेळला, ऑन साइडला जागा बनवली, थांबून खेळला आणि बॉलला पाठवून दिलं थेट लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हो हो, आलाय आणखीन एक राहुल सोमणेच्या बॅट मध्ये चौकार. आता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 19 या आकड्यावर. चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाही. बॅटिंग करत असताना राहुल सोमणे आणि अनिकेत सोमणे या खेळाडूची चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायचं मानस धाडस रचलंय आणि इथे पार्टनरशिप बिल्डअप करताना देखील या दोन खेळाडूंना पाहतो. षटक क्रमांक 2 अक्की टोले बॉलिंग ट्रॅकवर आलाय.
येथे पाहिलं तर नक्की अक्की टोलेची भरपूर चांगली कामगिरी, भरपूर चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, नियंत्रण चांगला, टप्पा चांगला. आजच्या दिवसामध्ये भरपूर वेळा 2 मॅचेस मध्ये पाहिलं, परंतु आता मात्र थांबवणं गरजेचं राहील या मॅच मध्ये. जेव्हा तर राहुल सोमणे आणि अनिकेत सोमणे या खेळाडूंना विकेट घेणं महत्वाचं राहील, परंतु नक्कीच विकेट येईल का येणारे 6 बॉल येथील सांगून जाते. षटक क्रमांक 2 मध्ये अक्की टोले बॉलिंग ट्रॅकवर कॉमेडी बॉक्स एंड करणे. 4 षटकांची मॅच असेल. सुंदर सुरुवात, अप्रतिम सुरुवात बॅटिंग करत असताना बेलपड्या संघाची पाहायला मिळते. पहिलाच बॉल ऑन साइडला बॉलला फ्लिक केलाय, लॉफ्टेड फटका एक्झिक्यूट केलाय, बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु कनेक्शन नाहीये, मिडलिंग नाहीये. याच अनुषंगाने डीप मध्ये विशाल तुपेचं फिल्डिंग आणि पर चांगले पाहायला मिळतं. एकच सिंगल घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. या अनुषंगाने ते पाहिलं तर नक्कीच इथे संत गतीने ठेवावी लागेल. धावसंख्या कराय की वेगाने वाढत चालले आणि त्यासाठी इन्व्हाइट केले, 5 रन दिले जाते. षटक क्रमांक 2 मध्ये अक्की टोले या गोलंदाजाला, परंतु अक्कीला इथे कामगिरी करावी लागेल चांगली, याची शंका नाहीये. राहुल सोमणे ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंड लास्ट. ओहो, यावेळेस आपला जसा स्लॉट मध्ये आला त्या थेट पाठवून दिले महेंद्र सिंग धोनी स्टँड मध्ये. हा येतोय राहुल सोमणेच्या बॅट मध्ये षटकार. जाबा टीमच्या स्कोर कार्डवर चांगली बॅटिंग इथे सुरुवात केली. बॅटिंग करत असताना बेलपड्या संघाची भरपूर चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली, परंतु नक्कीच आता या मॅच मध्ये करावी लागेल चांगली कामगिरी, याची शंका नाहीये. अक्की टोलेच्या विरुद्ध ठोकला षटकार. पुन्हा एकदा सरळ बॅटने प्रहार करायचा होता, पुन्हा एकदा टर्न केला, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल केला, फिल्डर येतो डीप वरनं धावत वेगाने आला, बॉल पर्यंत पोहोचला, एकच सिंगल. दुसऱ्या धावेचा नकार दिला जातोय, एकच धाव मान्य आहे. चांगली फिल्डिंग, एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या 27, लॉस ऑफ 0 विकेट. 27 आकड्यावर चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. मैदानामध्ये चांगली पार्टनरशिप करायच्या जे मध्ये माणूस धाडलं होतं, मनाशी स्वप्न बाळगले होते आणि त्या स्वप्नांना आकार देण्यासाठी चाललेली धडपड या मॅच मध्ये पाहतोय. धावसंख्या 27, लॉस ऑफ 0 विकेट. नेक्स्ट बॉल, शॉर्ट बॉल, हुक करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा ऑन साइडला अलाउन द कार्पेट डीप मध्ये विशाल त्या ठिकाणी सज्ज. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, नकार दिला जातोय, एकच धाव. विशालला मान्य नाहीये दुसरी धाव आणि याच अनुषंगाने पैकी चांगली पाहायला मिळते आणि धावफलकावरती धावसंख्या 19 फक्त हलवार पद्धतीने पुढे सरकते, परंतु नक्कीच अनिकेत सोमणे या खेळाडूची बॅटिंग प्रथमतः ओव्हर मध्ये कोण विसरेल. आतापर्यंत 7 बॉल 17 धावांची खेळी देखील त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळते आणि 242च्या स्ट्राईक रेटने इथे बॅटिंग करताना अनिकेत सोमणेला पाहतोय. पुढील बॉल अक्की, ओहो, यावेळेस नो बॉल. येथे स्टेप आउट, येथे पाहिलं तर नक्कीच पाय लाईनच्या पुढे होता आणि त्याच अनुषंगाने पंचाने येथे नो बॉल घोषित केलाय. उघडा डोले पहा, नीट येणारा चेंडू असेल, फ्री हिटची संधी निर्माण झाली असेल बॅटर साठी. राहुल सोमणे ऑन स्ट्राईक. ओहो, यावेळी इथे घडले काय, परंतु नाहीये, विकेट नाहीये, फ्री हिटचा बॉल असेल आणि याच अनुषंगाने इथे पाहिलं तर की जीवनदान मिळतंय जे मात्र बॉलर बॅटर राहुल सोमणेला. नक्कीच योग्य तो डिसिजन केले या 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून पाहिलं आणि परंतु आज देखील भरपूर चांगली पंचागिरी ज्यांच्या माध्यमातून पाहत आहोत, हे म्हणजे टेंबे सर असतील, वायले सर असतील आणि त्याचबरोबरीने अमोलजी शेलार सर असतील, यांचं देखील कौतुक करायला हरकत नाहीये. चांगली अशी स्पर्धा, चांगलं असं नियोजन, चांगलं असं आयोजन देखील पाहतो या स्पर्धेचं. जय हनुमान क्रीडा मंडळ आंबेलपाडा आयोजित आंबेडकर चषक टेनिस बॉल क्रिकेटचा देखना सोहळा. पुन्हा एकदा ऑन साइडला सफल होऊन केल्याचा प्रयत्न, परंतु वेगावर स्वार झालाय अक्की आणि नक्कीच हा देखील आला डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, चांगले कमबॅक म्हणायला हरकत नाहीये. पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 30 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. तो फलकावरती चांगली ते टोटल उभारण्यामध्ये यश देखील प्राप्त होताना पाहिलंय, परंतु या मॅच मध्ये पाहिलं तर नक्की अजूनही विकेट नाहीये.
राहुल सोमने अनिकेत सोमने हा सलामीसाठी गेला, ओपनिंग साठी दाखल झाला आणि या ओपनिंग साठी दाखल होताना मनामध्ये एकच की या मोठी पार्टनरशिप बिल्डअप करायचं धाडस आणि मानस केला होता आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत 12 बॉल मध्ये 30 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी या दोन खेळाडूंनी दिलंय, परंतु अजूनही 12 बॉल असतील यातील शंका नाहीये, परंतु हे देखील विसरून चालणार नाही। समोरच्या टीम मध्ये नक्की कुणाल राव सारखा बॅटर आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे, 2 मॅन ऑफ द मॅच नक्कीच अवॉर्ड देखील त्यांनी पटकावले आहेत, परंतु त्याला थांबवायचं असेल, त्याच्या समोर एखादा टार्गेट सेट करायचा असेल तर नक्की एखादा मोठा टार्गेट सेट करावा लागेल आणि तेच मात्र इथे मनामध्ये माइंड सेट केलाय, परंतु आता मात्र नक्की षटक क्रमांक 3 मध्ये देखील कमबॅक करणं तितकंच महत्वाचं राहील देवगाव या संघाला। आधी बॉलिंग ट्रॅकवर आलाय षटक क्रमांक 3 मध्ये। आधीचा पहिला बॉल फ्लिक केला, ऑन साइडला बोलवलाय आणि थेट पाठवून दिले रोहित शर्मा स्टँडच्या पलीकडे। हा येतोय राहुल सोमनेच्या स्टाईलने ब्रँडेड षटकार। संख्या 36 या आकड्यावर 2.1 बॉलचा खेळ झाला समाप्त। चांगली ते बॅटिंग करतोय, आता मात्र संकट आलंय, संकटाच्या छायेत बॅटिंग करणार टीम देवगाव संघ असेल। आधी याच्यावर आक्रमकता स्वीकार केली राहुल सोमने या बॅटरने, नक्कीच आता थोडस चिंतेची बाब बनली असेल, विकेट येत नाहीये, अटॅक देखील चढवले जातात, परंतु गोलंदाजीचे प्रयत्न भरपूर चांगले केले जातात। ऑन साइडला आणि स्विचिटचा फटका केला, परंतु आउटफील्ड अत्यंत वेगवान, बॉटम याचा अत्यंत सुंदर वापर आणि बॉल करतोय सीमा रेषेची सफर। मॅच मध्ये देखील अशी काही अवस्था, अशी काही परिस्थिती, सिच्युएशन पाहायला मिळाली होती, परंतु शेवटच्या षटकामध्ये राजू राठोड याच्यावर तर आक्रमकता स्वीकार केली आणि त्यानंतर एक चांगला टार्गेट या ठिकाणी सेट करताना बेलपड्या संघाने मात्र आपण पाहिलं मागील मॅच मध्ये आणि मॅच देखील एक दमदार विजय प्रस्थापित करताना त्या मॅच मध्ये आपण बेलपड्या संघाला पाहिलं, परंतु त्याच अनुषंगाने आता या मॅच मध्ये देखील स्ट्रॅटेजी रचली जाते या दोन खेळाडूंच्या माध्यमातून। पुन्हा एकदा उडवलं बिग हिट, बॉलला थेट पाठवून दिला, लांबच लांब, दूरच दूर, राहुल याच्या बॅट मध्ये आलेला षटकार। चिंतेची बाब सातत्याने उल्लेख केला जातोय, चिंतेची बाब बनली असेल, परंतु नक्कीच इथे विकेट येत नाहीये तोपर्यंत चिंतेची बाब संकट आले। बॅटिंग करत असताना देवगाव टायगर्स या संघावर राहुल सोमने आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडतोय अंबेडकर चषकामध्ये, अनिकेत सोमने आपल्या नावाची चर्चा करण्यास भाग पडतोय अंबेडकर चषकामध्ये। पुन्हा एकदा समोर बॅकलिपला इथे पाहिलं तर की इनसाइड आउटचा अप्रतिम फटका फसला होता, परंतु बॅकहँड एरियामध्ये बॉल पडला, क्षेत्ररक्षक 2-2, चेस मोठी होती, परंतु एफर्ट चांगले आणि 2च धावा। दुसरीचा प्रयत्न केला तो देखील पूर्ण झाला, 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय, धावसंख्या जी मध्ये जाऊन पोहोचली असेल ती मध्ये 48 या आकड्यावर। जय हनुमान बेलपाडा या संघाची धावफलक खूप चांगली वेगाने वाढते। आता मात्र नक्कीच मॅच मध्ये थोडस इथे स्ट्रगल करताना देवगाव या संघाला देखील पाहतोय। पुढील बॉल आधी बॉलिंग ट्रॅकवर होता, विकेट साठी बॅटच्या टोला ब्रेक झाला, परंतु विकेट घेण्याची संधी निर्माण झाली होती। कॅच ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस सातत्याने चांगलं जातं, परंतु त्या चुका इथे नक्की होताना देखील पाहतोय। क्रिकेट मध्ये नक्की फिटनेस असणं महत्वाचं असतं आणि तशा प्रकारचं चित्र देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय, परंतु कॅच ड्रॉप झाले।
आता नक्की चिंतेची बाब बनली असेल. आतापर्यंत खऱ्या अर्थाने पाहिलं 49 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 4 षटकांची मॅच असेल आणि 4 षटकांमध्ये तब्बल मागील मॅच मध्ये देखील 80 धावांचा जो मात्र टप्पा जो गाठला होता बेलपाड्या संघाने, या मॅच मध्ये देखील काही असं चित्र पाहायला मिळेल का? परंतु मान्य नाहीये. यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त होत्या. फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचं पतन. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम अनिकेत बॅक टू द डगआउट. चला जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, विनंती असेल. देवगाव संघ आपणास विनंती असेल, जास्तीचा वेळ घेऊ नका. सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका. थोडस सहकार्य करा हीच विनंती तुमच्याकडे करतो. इथे पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 3 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 49 या आकड्यावर. इथे नक्कीच राहुल सोमणेची विकेट देखील महत्वाची असेल, परंतु इथे विकेट येत नाहीये ही देखील थोडीशी मनामध्ये भीती असेल. षटक क्रमांक 4 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर बाबू या गोलंदाजाला इन्व्हाइट केले, परंतु बाबू या खेळाडूला नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागली. हवे एन कडनं बॉलिंग ट्रॅकवर बाबू ओर द विकेट. पहिला बॉल इथे सफल होऊन केला, आधीच सफल झाला होता, परंतु स्विंग अँड मिस फटका खेळायचा होता, परंतु लाऊड अपील केली जाते. पंचाकडे प्रश्न विचारला जातोय. ओहो थर्ड अंपायर इथे रेफर केला जाईल, परंतु इथे टेक्निकल टीम आमच्या सोबत जॉईंट असेल, त्यांच्या माध्यमातून आपण इथे नक्कीच चेक केलं जाईल. 7 स्टार वाहिनी यांचा देखील उल्लेख करूया. या स्पर्धेमध्ये 4 कॅमेऱ्यांसहित उपस्थित आहेत आणि भरपूर चांगली क्वालिटी क्लॅरिटी गेले 3 दिवस आपण पाहतो यांच्या माध्यमातून, आणि त्यांचं देखील कौतुक करायला हरकत नाही. सध्या नक्कीच थोडस इथे दबाव प्रेशर निर्माण करायचं काम करताना आपण देवगाव या संघाला पाहतोय. विकेट किपरच्या भूमिकेत देखील दौलतजी तुपे चांगली विकेट किपरिंग सध्याच्याकडे करताना आपण पाहिलं. पांडुरंग माली असतील. ओहो काय घडलंय. ओ यू टी आउट. बाट हवेत असेल आणि त्याच कारणास्तव नक्कीच इथे पंचांनी घोषित केलाय आउट. महत्वाची विकेट या मॅच मध्ये. आता मात्र नक्कीच इथे विचार करण्यास भाग पाडावं लागेल. थोडस इथे कमबॅक म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाज बाबूचा चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 4 मध्ये आलाय. महत्वाचे विकेट होते. राहुल सोमणे सारख्या खेळाडूची विकेट, प्राइज विकेट या मॅच मध्ये असेल याची शंका नाहीये. गोल्डन विकेट मिळवताना आपण पाहिलं, परंतु नक्कीच कमबॅक करावा लागेल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं जर्सी नंबर 45 भारताचं नेतृत्व करणारा नक्कीच रोहित शर्माची जर्सी नंबर अंगावर परिधान केले सुमित शेलके न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगल्या टच मध्ये या खेळाडूला देखील आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलं आहे, परंतु नक्कीच अजूनही 5 बॉल या खेळाडूकडे शिल्लक असतील आणि बाबू याच्या विरुद्ध आक्रमकता स्वीकार करेल का येणारे 5 बॉल इथे सांगून जातील. षटक क्रमांक 4 बाबूचा पुढील बॉल. नेक्स्ट बॉल
पुन्हा एकदा स्लॉगर इथे पाहिलं तर नक्कीच धीम्या गतीचा बॉल चेंज द पेस गतीमध्ये सातत्याने परिवर्तन करतोय आणि इथे मात्र नक्की हुलकावणी देतोय गोलंदाज जो मात्र बाबू म्हणजेच फलंदाजांना इथे नक्कीच चांगली इथे गोलंदाजी करतोय अप्रतिम गोलंदाजी पुन्हा एकदा फ्लिक केल्या ऑन साइडला बोलवलं डीप मध्ये प्रोटेक्शन किटोलेचं पाहायला मिळतंय चांगली फिल्डिंग पाहायला मिळते एकच सिंगल घेतली जाईल एकापेक्षा अधिक मिळणार नाही आणि या अनुषंगाने ते पाहिलं तर अर्धशतक देखील कंप्लीट होताना जयवरमान बेलपड्या संघाची धावफलकावरती आपण पाहिली धावफलकावरती 50 धावा 3.3 बॉलचा खेळ समाप्त झालाय चांगली ते रन रेट मेंटेन करताना आपण जयवरमान बेलपड्या संघाकडनं पाहतोय परंतु अजूनही 3 बॉल शिल्लक असतील मोठे फटके येतील का हा देखील मोठा प्रश्न पुन्हा एकदा चकवतोय हुलकावणी देतोय प्रत्येक बॉल इथे नक्की लेन बॉलचा वापर करतोय अँगल क्रिएट करतोय परंतु इथे नक्कीच पंचांनी तपासणी केली व्हाईट बॉल असेल व्हाईट बॉलचा साइन एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल धावफलकावरती धावसंख्या 51 याकडे बजावून पोहोचले चला जास्तीचा बेल घेऊ नका मित्रांनो व्हाईट बॉल असेल चला जास्तीचा बेल घेऊ नका मित्रांनो विनंती असेल जास्तीचा बाहेर होता त्याच अनुषंगाने पंचाने ते व्हाईट बॉल घोषित केलाय फक्त 10 सेकंद असतील मित्रांनो 10 सेकंडच्या आतमध्ये तुम्हाला रिव्ह्यू इथे घ्यावा लागेल चला जास्तीचा बेल नाहीये पुढील बॉल ऑन स्ट्राइक सफल होऊन खेळायचा प्रयत्न रोहित हरडचा यावेळी ऑन साइडला बोलवलं डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कुणाल राव आणि त्याच्या सोबतीला एक क्षेत्ररक्षक बॅकअप साठी आला एक धाव तर केली दुसरा धावेचा प्रयत्न देखील पूर्ण झाला आणि 2 धाबा नो डाऊट इथे चित्याच्या चपळाईने पूर्ण केल्या 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक 53 लॉस ऑफ 2 विकेट 53 या आकड्यावर धावफलकावरती आपण पाहू शकाल ऑन स्क्रीनला जयवरमान बेलपड्या संघाची स्टील टू गो शेवटचे 2 बॉल शिल्लक असेल चला बॅड लाईटचा अपील चालला नाहीये मित्रांनो विनंती असेल थोडं सहकार्य करा पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल पटका एक्झिक्यूट केले रोहित हरड आणि याच्या बॅटमधून आलेला हा चौकार 4 7 लॉस ऑफ 2 विकेट 57 या आकड्यावर 3.5 बॉलचा खेळ झाला समाप्त आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक असेल स्टील 1 टू गो षटक क्रमांक 4 मध्ये बाबू चांगली गोलंदाजी इथे पाहिलं तर नक्कीच आता एखादा नक्कीच मोठा फटका आला तर 16+ हा टार्गेट या ठिकाणी सेट होऊ शकतो तो नक्कीच थोडासा अवघड ठरू शकतो जो मात्र बॅटिंग करत असताना म्हणजेच फिल्डिंग करत असताना देवगाव टायगर्स या संघाला शेवटचा बॉल चला मित्रांनो जास्तीचा बेल घेऊ नका सातत्याने सूचना द्यायला लावू नका तुम्हालाच उशीर होणार आहे याची देखील दखल घ्या कारण की बॅड लाईटचं अपील आता होत चाललं आहे आणि त्याच अनुषंगाने मित्रांनो तुम्हाला सहकार्य करणं तितकंच महत्वाचं राहील कारण की 4 षटकांची मॅच आहे आणि नक्कीच तुम्हाला बॅड लाईटच्या अपीलला इथे सामोरं जावं लागेल याची शंका नाहीये देवगाव संघ पुढील बॉल स्टील 1 टू गो शेवटचा बॉल बाकफूट पार कट केलंय इथे नक्की जबरदस्त अप्रतिम फटका आणि बॉलला थेट पाठवून दिला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा तो शेवटच्या बॉलवर गोड करणारा 4 चौकार
मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 61 या आकड्यावर जाऊन पोहोचल्याने जिंकण्यासाठी 62 धाब्यांची आवश्यकता असेल. चला जास्तीचा वेळ घेऊ नका म्हणजेच देवगाव संघ, कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे आणि बाल लाईटचा अपील तुम्हाला धोकादायक आणि खडतर ठरू शकतो. त्यामुळे ओपनिंग जोडी मैदानामध्ये लगेच दाखल करा प्लीज. चला मित्रांनो, फिल्डिंग तर सेट झाली आहे. चांगली फिल्डिंग सजावट पाहतोय. बेलपाडा संघाची 2 मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आंबेडकर चषक या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी त्याने संधी निर्माण केली आणि नक्कीच आयोजकांचं कौतुक करायला हरकत नाही, कारण की मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये वंचित असलेले खेळाडू, परंतु आज त्यांना संधी देण्याचं काम जे मात्र आयोजकांनी केलंय. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन देखील या स्पर्धेचं पाहतोय. आंबेडकर चषक, आंबेडकरांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धाचा दिवस क्रमांक 3 आणि भरपूर अशी आयोजकांची मेहनत देखील या स्पर्धेला पाहतोय. भरपूर सध्या आपण पाहिलं तर नक्कीच चांगली ग्राउंड सजावट देखील पाहतोय. रोहित शर्मा स्टँड देखील आपण पाहतोय. त्याच अनुषंगाने ते विराट कोहली स्टँड देखील पाहतोय. महेंद्रसिंग धोनी स्टँड देखील पाहतोय. अशी भरपूर नक्कीच मैदानाची सजावट देखील आपण या स्पर्धेला पाहतोय. षटक क्रमांक 1 मध्ये आता नक्कीच बॉलिंग ट्रॅकवर राहुल सोमणे सातत्याने मुरबाड ओपन टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूची चर्चा आपण ऐकत असतो, परंतु आज आपल्या गावासाठी खेळावा लागेल. इथे षटक क्रमांक 1 मध्ये आलाय, परंतु या आजच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूने अक्षरशः धाबांचा पाऊस पाडलाय तो मात्र कुणाल राव आणि त्याच्या सोबतीला अक्षय टोले या खेळाडूला देखील पाहू शकता. चांगली मॅच रंगेल यात काही शंका नाही. 61 धाबा टीमच्या स्कोर कार्डवर खेळाच्या पूर्वार्धामध्ये पाहिल्या, परंतु 62 धाबांचं लक्ष्य. पहिला बॉल स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु लेग ग्लान्स करायचा प्रयत्न केला होता, परंतु नाही. येथे पाहिलं तर नक्कीच लाऊड अपील केली जात होती. पंचांकडे प्रश्न विचारले जात होता, परंतु पंच देखील तटस्थ असतील. पहिला बॉल डॉट आलाय. खूप चांगली सुरुवात सध्याच्या घडीला राहुल सोमणे या खेळाडूची पाहतोय. महत्वाची विकेट आहे, कारण की कुणाल राव ज्याने अक्षरशः धाबांचा पाऊस पाडलाय त्याची विकेट घेणं तितकंच महत्वाचं राहील आणि त्याच अनुषंगाने इथे अपील केली जात होती, परंतु नाहीये. इथे पाहिलं तर नक्की विकेट नाहीये. डॉट बॉल आलाय. सुरुवात चांगली राहुल सोमणे बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 1 आणि ऑन स्ट्राईक कुणाल राव. दुसरा बॉल सरळ उडवले बॉल आणि बॉलला थेट पाठवून दिले लॉंगॉन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कुणाल रावच्या बॅट मध्ये आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकार ठोकलाय कुणाल राव या बॅटरने. नावाची दखल, गावाची दखल आज मात्र द्यायची आहे या आंबेडकर चषकामध्ये आणि चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये या खेळाडूने केलाय. पुढील बॉल राऊंड द विकेटने ऑन साइडला बोलवायचा प्रयत्न सफल झाला होता, परंतु इथे डायरेक्ट लीड करण्याचा देखील प्रयत्न राहुल सोमणेचा. फसला जातोय प्रयत्न. एक सिंगल तोपर्यंत इकबडली जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये.
आणि या आडुष्याकडे धावफलक आता थोडी संत गतीने पुढे सरकते. एक या धावसंख्येने धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी सातत्याने या खेळाडूकडनं आपण जे मात्र बेलपाडा संघासाठी करत असतो, परंतु आज देखील भरपूर चांगली कामगिरी करावी लागेल. या स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये कोणता संघ दाखल होईल, येणारी मात्र वेळ आणि येणारे 21 बॉल आणि 55 धावा इथे सांगून जातील याची शंका नाहीये. अक्कीसाठी हा बॉल इथे नक्कीच ऑप्स्टमच्या बाहेर असेल, परंतु नक्की पंचांनी 2 हात समांतर केलेत आणि 1 धाव अबांतर देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळेल याची शंका नाहीये. 8 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 3 बॉलचा खेळ झाला समाप्त. चांगली सुरुवात जी मात्र गोलंदाज करणारी राहुल सोमणेची पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर षटकार ठोकला आणि त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर आलेली आहे वाईट. अशा पद्धतीने 8 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. जी मात्र बॅटिंग करत असताना म्हणजे देवगाव टायगर्स या संघाची आपण पाहतोय. चांगली मॅच रंगेल. इथे थोडंसं मित्रांनो सहकार्य करा, कारण की थोडं बॅड लाईटचं अपील जे मात्र नक्कीच येत चाललंय. सूर्य देखील अस्ताला चाललंय. ओहो ऑन साइडला फ्लिक केलंय, उडवलंय बॉल. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं एफर्ट, परंतु इथे नक्कीच एकच धाव डीप मध्ये चांगले प्रोटेक्शन पाहायला मिळतंय आणि इथे पहिले तर जीवाच्या आतंकेने हा बॉल अडवला जातोय. आज आम्हाला आमच्या संघासाठी, गावासाठी, नाबासाठी लढायचे, प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी करायचे आणि आज जी मात्र संधी मिळाली त्या संधीचं सोने करायचे. जे स्वप्न पाहिले त्या स्वप्नांना आकार द्यायचे. इतके प्रयत्न, इतके एफर्ट सध्याच्या घडीला 2 टीम करतायत. चांगली इथे मात्र फिल्डिंग पाहायला मिळाली. 9 धावा टीमचा स्कोर कार्डवर. पुढील बॉल राहुल सोमणे, स्वीजिटचा फटका अटेंड केला. वॉट अ शॉट ऑफ यातून कुणाल रावचा ब्रँड दाखवणारा 4 चौकार. च्या दिवसामध्ये ज्या खेळाडूने नक्कीच धावांचा पाऊस पडलाय त्याची विकेट महत्वाची राहील आणि अपेक्षांचा ओझा देखील कुणाल राव या खेळाडूकडनं असतील याची शंका राहिया. सध्याच्या घडीला नक्की दगड कक्षाला आनंद देऊन जाणारा, देवगाव संघाला आनंद देऊन जाणार हा चौकार देखील कुणाल रावच्या बॅट मध्ये पाहायला मिळते, परंतु नक्कीच राहुल सोमणे या खेळाडूला देखील कमबॅक करायचं असेल. कुणाल रावची विकेट घेणं तितकंच महत्वाचं. शेवटचा बॉल, स्टील 1 टू गो. राहुल सोमणे बॉलिंग ट्रॅकवर. ओहो अगदी खोला होता, परंतु पाकलीपला खाली ठेवलं. वॉट अ कॅच. ओहो सामन्यामध्ये घडले का प्राइज विकेट. आता मात्र नक्कीच या मॅच मध्ये परत आणलं जाते बेलपडा संघाला. कुणाल राव बॅक टू द डगआउट. महत्वाची विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त झाले राहुल सोमणे. आता मात्र नक्कीच पुन्हा एकदा संकट आले बॅटिंग करत असताना देवगाव टायगर्स या संघावर. अक्षरशः 2 मॅचचा हिरो, परंतु आता मात्र आपल्या संघाची साथ सोडताना कुणाल राव या खेळाडूला पाहिला. षटक क्रमांक 2 मध्ये नक्कीच आता बॉलिंग ट्रॅकवर इन्व्हाइट केलं जाईल. गोलंदाज सध्याच्या घडीला अनिकेत सोमणे या गोलंदाजाला. काय घडे मॅच मध्ये 18 बॉल शिल्लक असतील. 18 बॉल मध्ये 49 धावांचं लक्ष्य गाठायचे. 61 धावांचा फटका करताना धावसंख्या 13 याकडे जाऊन पोहोचले, परंतु अजूनही 18 बॉल शिल्लक असतील. 49 धावांचं लक्ष्य इथे मात्र गाठलं जाईल की नक्कीच इथे डिफेंड केलं जाईल. येणारी मात्र वेळ इथे सांगून जाईल. स्पीड अप करणं आवश्यकता राहील मित्रांनो. आतापर्यंत 6 मिनिटं तुम्ही ऑलरेडी यूज केले, तर नक्कीच 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटके कव्हर करायचे. तर नक्कीच 11 मिनिटांमध्ये तुम्हाला 9 मिनिटात 2 षटके कव्हर करणं नक्की आवश्यकता राहील. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर. अनिकेतचा हा बॉल अगदी स्विंग अँड मिस फटका केल्याचा होता. ऑन द राईट फटका केल्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. समोर आहे अक्की आणि त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करण्यासाठी अनिकेतला इन्व्हाइट केलाय. इथे पाहिलं तर नक्की एका राशीचे 2 खेळाडू, एकाला नक्कीच इथे थांबवावा लागेल आणि एकाला विकेट
वर राहणं महत्वाचं राहील. यावेळेस बॅटची कडा बॉल पाठीमागे चालला क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनला त्या ठिकाणी आहे उपस्थित. एकच धाव घेतली जाईल. सध्या पाहिलं तर नक्कीच आता संकट जे मात्र बॅटिंग करत असताना देवगाव या संघावर कुणालरावची विकेट होती तो मात्र तंबूच्या आश्रयाला आणि त्यानंतर नक्कीच कमबॅक करायचं होतं. त्यात अनुषंगाने क्रमांक 2च्या षटकामध्ये अनिकेत याला इन्व्हाइट केलंय आणि खूप चांगलं कमबॅक खूप चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही अनिकेत सोमणे या गोलंदाजाची. आधीसाठी हा बॉल समोर लॉब केले उडवले बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न फटका बसला मिस्टामिक स्ट्रोक क्षेत्ररक्षक बॅकहँड एरियामध्ये बॉल पडला. त्यानंतर दुसरा धावाचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा डायरेक्टली हिट. व्हॉट अ हिट चांगली फिल्डिंग परंतु नाही सेफली पोहोचला असेल. अक्की टोले आणि चित्त्याच्या चपळ्यांनी 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या सध्याच्या घडीला जी मात्र जाऊन पोहोचले हलवार पद्धतीने पुढे सरकते. धावसंख्या 16 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात. आता मात्र मॅचचं समीकरण पाहिलं तर नक्कीच इक्वेशन पाहिलं 15 बॉल आणि 46 धाब्यांची आवश्यकता असेल. 15 बॉल 46 धावा काय घडेल मॅच मध्ये. 15 बॉल 46 धावा. आता मात्र टॉप 5 मध्ये जाण्यासाठी चाललेली धडपड देखील आपण पाहतो या दोन संघांच्या दरम्यान. इथे स्वप्न पाहिले स्वप्नांना आकार देण्यासाठी मेहनत भरपूर करावी लागेल. इनसाइड आउटचा अप्रतिम फटका देखना फटका इथे वाईड श्लोंगाप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उपस्थित परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातो की काय आणि नाही मंजूर नाही. अक्की टोळीला विश्वास असेल स्वतःवर आणि स्वतःवर विश्वास ठेवलाय परंतु नक्कीच इथे मोठे फटके खेळावे लागतील. आक्रमकता स्वीकार करावी लागेल. सध्याच्या घडीला इथे संकट आलाय. आनंद देण्यासाठी इथे 2 बॉलवर मोठे फटके खेळणं तितकंच महत्वाचं राहील. अक्की टोले या खेळाडूला 14 बॉल 45 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 1 मध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 मध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी. ओहो ऑन साइडला शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न. अक्की टोलेची विकेट महत्वाची अगदी घरपोच सेवा. बॅक टू द डगआउट अक्की टोले. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. महत्वाची विकेट अक्की टोले या खेळाडूने देखील आपल्या संघाची साथ सोडली परंतु आता मात्र नक्कीच एक जमेची बाजू निर्माण झाली असे बेलपड्या संघासाठी कारण की 2 विकेट महत्वाच्या होत्या. कुणाल राव या खेळाडूची विकेट महत्वाची होती. त्याच संघाने इथे अक्की टोलेची विकेट महत्वाची होती आणि ती विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त होताना आपण 2 गोलंदाजांना देखील पाहिलं. एक विकेट राहुलने पटकावली आणि दुसरी विकेट अनिकेतनी. ओहो समोर पाकली खाली ठेवलं. ऑन साइडला बोलवायचा प्रयत्न परंतु नाही. इथे नक्कीच हवे तसं मिडलिंग नाहीये कनेक्शन नाहीये आणि याच अनुषंगाने एक सिंगल 34 धाव म्हणायला हरकत नाहीये. पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 18 या आकड्यावर. 12 बॉल 44 धावांचं लक्ष समोर ठेवलं. आता समोर 61 धावांचा होता परंतु आता मात्र समोर लक्ष असेल ते 12 बॉल आणि 44 धावांचं. काय गडे मॅच मध्ये 12 बॉल 44 धावा. एकाला मात्र नक्कीच रोखावा लागेल. एकाला मात्र नक्कीच इथे चेस करावा लागेल. काय घडेल मॅच मध्ये जे मात्र स्वप्न पाहिलं आपल्या गावाचा नावाचा डंका आणि बीजाचा झेंडा जर या स्पर्धेमध्ये गाडायचा असेल तर प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठ आणि मेहनत या मॅच मध्ये घ्यावी लागेल. आता मात्र नक्कीच कसून जावं सिच्युएशनची म्हणजे परिस्थितीचा विचार केला तर बॅटिंग करत असताना जे मात्र देवगाव या संघावर संकट जरूर आलंय परंतु आता संकट मोचकची कामगिरी आपल्या संघासाठी विशाल तुपे आणि आधी या खेळाडूला करावी लागेल याची शंका नाही. षटक क्रमांक 3 आता मार्गस्थ असेल. षटक क्रमांक 3 मध्ये आपण गोलंदाजी ट्रॅक वर जर पाहिलं तर गोलंदाज आता महेश याला मात्र इन्व्हाइट केले. मागील मॅच मध्ये अफलातून कामगिरी ज्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळाली होती. अष्टबलीची कामगिरी आपल्या संघासाठी करताना महेशला पाहतोय. महेशचा पहिला बॉल ऑन साइडला बोलवलाय. तिथे क्षेत्ररक्षक तिथे आहे सजय डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. त्याच्याकडे मिस्टेक झाली. दुसरा प्रयत्न नाही केला. इथे मनगट आणि स्वतःच्या नक्कीच स्वतःवर विश्वास ठेवला जाईल जे मात्र आधी नक्कीच मोठे फटके खेळण्यासाठी
पुन्हा एकदा सरळ बाटने प्रहार केला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने फटके केले जातात परंतु एकेरी दुहेरी धावेने जमणार नाहीये कारण की येथे आव्हान मोठे आहे. आता मात्र पाहिलं तर 10 बॉल शिल्लक असतील 10 बॉल मध्ये 42 धावांचं लक्ष्य गाठायचे. मोठे फटके येणं महत्वाचं राहील. विशाल तुपे सारखा खेळाडू अद्याप मैदानामध्ये आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. सध्या घडेल काय 10 बॉल 42 धावांचं समीकरण टॉप 5 मध्ये जाईल कोण. ऑन साइडला बोललाय चाबूक शॉट फटका चांगला ताकदीचा वापर आणि धावा मिळतील 4 चौकार. बॉल 38 धावांचं समीकरण. आता मात्र आपले हात खोलताना विशाल तुपे या खेळाडूला देखील पाहिलं. खोलावे लागेल मारावे लागतील. पुन्हा एकदा हो उडवलं बॉल बिग हिट पुन्हा एकदा पाठवलं बॉल थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विशाल तुपेच्या बॅटमधून आलेला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. आताच्या घडीला नक्कीच सांगून देताना विशाल तुपे या खेळाडूला पाहतोय. 8 बॉल 32 धावांचा समीकरण. मोठा फटका खेळावा लागेल. ओहो यावेळेस स्विंग अँड मिस फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. आता पुन्हा एकदा परत आणलं जातं. जसजसे बॉल पडतात डॉट बॉल आला तर नक्की परत येताना बेलपाडा संघाला पाहतोय आणि मोठा फटका आला तर परत येताना मॅच मध्ये म्हणजे देवगाव संघाला पाहतोय. हो पुन्हा एकदा ऑन साइडला बोलवलंय. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल केलाय. एक्झिक्यूट केला फटका गॅप चांगला होता परंतु क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहे. एकच सिंगल घेतली जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाही. याच अनुषंगाने पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 3 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 31 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि जिंकण्यासाठी 6 बॉल 31 धावांची आवश्यकता असेल. षटक क्रमांक 4 विकी बॉलिंग ट्रॅकवर. 6 बॉल 31 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. विशाल तुपेच्या बॅटमध्ये एक षटकार पाहायला मिळाला होता तेव्हा मात्र वाटलं होतं मॅच मध्ये परत आणू शकतो का जो मात्र विशाल तुपे आपल्या संघाला परंतु ते मात्र मान्य नव्हतं. गोलंदाज महेश लाने चांगले 2 बॉल फेस केले महेशाने. यावेळेस ऑफस्टम्पला स्टिअर करण्याचा प्रयत्न परंतु इथे नक्कीच नो बॉल असेल. नो बॉल इथे फ्री हिटची संधी असेल. 6 बॉल 30 धावांचं समीकरण. सध्याच्या घडीला आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एखादा कारनामा असे भरपूर वेळा पाहायला मिळाला होता. करण मडवी याने देखील असा कारनामा केला होता कारण की जेव्हा मात्र 6 बॉल 38 धावांची आवश्यकता होती. ऑन साइडला बोलवलंय. फ्री हिटचा बॉल होता परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. अलाउन द कार्पेट डीप मध्ये ट्रॅव्हल झाला बॉल आणि एकच धाव एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. सध्या पाहिलं तर नक्की संत गतीने हलवार पद्धतीने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झाली म्हणजे 33 या आकड्यावर 3.1 बॉलचा देखील खेळ समाप्त झाला. आता मात्र डगआउट कक्षामध्ये देखील थोडी शांतता पसरताना देवगाव टायगर्स या संघाकडनं पाहतोय. 5 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. कठीण असं आव्हान असेल. ओहो यावेळेस उडवले बॉल बिग हिट स्लॉट मध्ये आला त्या थेट पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. हा येतोय आधीच्या बॅट मध्ये. इथे ब्रँडेड षटकार. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे फेकावा लागेल ठोकावा लागेल. बॅटर दिला. आता मात्र 4 बॉल अजून शिल्लक असतील. 4 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता. हा कारनामा हा इतिहास मात्र आज आंबेडकर चषकामध्ये होईल का येणारे 4 बॉल सांगून जातील. पुढील बॉल आणखीन एक उडवला बॉल बिग हिट खेळला. रोहित शर्मा स्टँडला सलामी देणारा पॉवरफुल मॅक्झिमम षटकार.
इतिहास घडला जातो जेव्हा मात्र संघर्ष भरपूर असतो. आज मात्र इतिहास घडवावा लागेल. 3 बॉल 17 धावा आतापर्यंत पाहिलं तर 2 बॉल 2 षटकार ज्याने ठोकलेत त्याला मात्र हा कारनामा इथे करावा लागेल. 3 बॉल 17 धावेंची आवश्यकता. थोडासा आनंदाचं वातावरण देखील तयार होताना जे मात्र डगआउट कक्षामध्ये आपण पाहतोय. पुढील बॉल हो यावेळेस फटका बसला की नाही. यावेळेस क्षेत्ररक्षक तिथे नाही अप्लाय केले बॉलला आणि बॉल गेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 चौकार. आता मात्र मॅच मध्ये जिंकण्याचं समीकरण इक्वेशन आपण पाहिलं तर 2 बॉल 13 धाव्यांची आवश्यकता असेल. एखादा व्हाईट बॉल आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये परत जेव्हा बॅटिंग करत असताना देवगाव हा संघ परंतु कोणताही अवंत चेंडू फेस केला नाहीये तर नक्कीच या सामन्यामध्ये बेलपाडा हा संघ जिंकू शकतो याची शंका नाहीये. कारण की या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. 2 बॉल 13 धाव्यांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वर सध्या